हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन हा जो आपला सेकंड चॅप्टर आहे, दुसरा लेसन आहे, तो आपण पाहतोय. आणि याच्यातील रूट आणि स्टेम हा जो पार्ट आहे यापूर्वीचा, तो मी यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही याचा एक्सरसाइज आणि सगळे पार्ट पाहू शकताय. तर आता आजच्या पार्टला सुरुवात करूया. आज पाहणार आहोत आपण लीफ म्हणजे पान. आता या ठिकाणी बघा, आपण पाहिलं मागच्या पार्टमध्ये पाहिलं होतं, झाडं कुठून ही पानाची वाढ कुठे होते? लिव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. बघा या ठिकाणी जे पेर आहे, तिथून काय होतं, झाडाला पान फुटते आणि तिथून त्याची वाढ होती. ओके, आता मग पुढे काय आहे? Leaves are generally thin, flat and green in color. जे झाडाची पानं आहेत ती पातळ असतात, फ्लॅट म्हणजे पसरट असतात आणि रंगाने हिरवी असतात. पुढे द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. म्हणजे इथं बघा, आता इथं तुम्हाला पान दाखवलेलं आहे. पानाचा हा जो पसरट भाग आहे, हा पसरलेला जो विस्तीर्ण भाग आहे, रुंद भाग आहे, त्याला मित्रांनो लीफ ब्लेड म्हणतात. बघा इथं दाखवले लीफ ब्लेड. हा जो सगळा संपूर्ण भाग आहे ना, सपाट भाग, त्याला लीफ ब्लेड म्हणतात किंवा त्यालाच लॅमिना असं सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये याला पर्णपत्र असं म्हणतात. काय म्हणतात? पर्णपत्र. हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? पर्णपत्र. इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं लीफ ब्लेड किंवा लॅमिना. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. आणि याची जी कडा आहे ना पानाची, बघा या ठिकाणी पानाची जी कडा आहे त्याला लीफ मार्जिन म्हणतात. काय म्हणतात? लीफ मार्जिन. इथं दाखवले बघा तुम्हाला लीफ मार्जिन. दाखवले का? बघा इथं लीफ मार्जिन दिसलं का? लीफ मार्जिन म्हटले ती पानाची कडा आहे. ओके, आता बघा लीफ मार्जिन आणि लीफ ब्लेड समजलं. आता ह्या ज्या लीफ मार्जिन आहेत ना, ते वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर त्यांचे प्रकार आहेत एंटायर, म्हणजे ती सलग असते. बघा पानाची कडा सलग आहे बघा इथं, आहे की नाही? आणि दुसरी असते ती डेंटेट असते. डेंटेट म्हणजे काय? दंतेरी, दात असल्यासारखे बघा इथं. असं पान कशाचं असतं बरं? बघा इथं हे कसं आहे, सलग आहे. याच्यामध्ये काही कुठं उंचवटे नाहीत, कुठं खडबडीतपणा नाही, कडा सगळी सपाट आहे, त्याला सलग म्हणतात एंटायर. आणि ही डेंटेड म्हणजे अशी दात असल्यासारखी असते. आणि दुसरी आहे लोब्ड म्हणजे खंडित म्हणजे अशा प्रकारची पानं असतात. तर अशी लीफ मार्जिन असते. कळलं? हा सपाट भाग आहे त्याला म्हणायचं लीफ ब्लेड. पानाची जी कडा आहे त्याला म्हणायचं लीफ मार्जिन. आता आपण पाहूया लीफ अपेक्स. लीफ अपेक्स कशाला म्हणतात बघा? त्याला मराठीमध्ये पर्णाग्र असं म्हणतात. लीफ अपेक्सला मराठीमध्ये काय म्हणतात? पर्णाग्र. इथं बघा लीफ अपेक्स म्हटले. आता लीफ अपेक्स कशाला म्हटले बघा? द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. म्हणजे पानाचं जे टोक आहे बघा इथं जे पानाचं टोक आहे त्याला काय म्हणायचं? लीफ अपेक्स म्हणायचं. बघा इथं टोक दिसतंय, है की नाही? ह्याला म्हणायचं लीफ अपेक्स. आता लीफ अपेक्स म्हणजे पानाचं टोक, त्यालाच काय म्हटलंय? पर्णाग्र म्हणतात. लीफ अपेक्स म्हणजे मराठीमध्ये त्याला पर्णाग्र म्हणतात. आता पुढचा पार्ट आहे बघा. आता हे जे पर्णाग्र आहे ते टेपरिंग म्हणजे निमुळतं असतं, पॉइंटेड असतं किंवा राऊंडेड असतं. पर्णाग्र पानाचं टोक लीफ अपेक्स. आता पेट्योल कशाला म्हणायचं बघा? Leaves of some plants have a stalk called a petal. जो देठ आहे ना, पानाला देठ असतो. आंब्याचं पान घ्या, कशाचं पान घ्या, तर त्या देठाला काय म्हणतात? पेटल म्हणतात. बघा इथं देठ दिसतोय, असाच देठ असतो, त्याला पेटल असं म्हणतात. हा पानाचा भाग आहे. पेटल म्हणजे देठ. आता पुढे बघा, Leaves of some plants do not have petal. काही ज्या झाडांची पानं असतात त्यांना देठ नसतो. And the portion of leaf attached to the stem is called leaf base. आता इथं बघा लीफ बेस हा शब्द इथं कोणता शब्द आहे? लीफ बेस असा शब्द आहे इथं बघा. लीफ बेस कशाला म्हणायचं? पानाचा जो भाग खोडाला जोडलेला असतो त्याला लीफ बेस असं म्हणतात. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं लीफ बेस आहे, दिसतोय का? हा भाग खोडाला जोडलेला असतो त्याला लीफ बेस असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? लीफ बेस असं म्हणतात. काय म्हणतात? लीफ बेस म्हणतात. या ठिकाणी लीफ बेस आहे बघा, दिसला?
त्याला पर्णतल असं सुद्धा म्हणतात. अँड स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे नॉट बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. आणि देठाजवळ अशी दोन पानं आल्यासारखं दिसतं आपल्याला, त्या ठिकाणी उपपर्ण म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्टिप्युल, उपपर्ण म्हणतात. देठाच्या जवळ आलेले असतात, अशी बऱ्याच झाडांच्या पानाच्या असतात, देठाला जवळ असतात. आता इथं पहा, leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. म्हणजे काही वनस्पतींच्या पानांमध्ये काय असतं, एकच पर्णपत्र असतं आणि एकच मध्यशिर असते त्याला. अँड सिंगल मिडरिब, एकच मध्यशिर असते. अँड सच लिव्ज आर कॉल्ड सिंपल लिव्ज. यांना साधी पानं असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? साधी पानं म्हणतात. आणि काही जी पानं आहेत ना, however leaf blade of leaves in some plant is divided into many small parts called leaflets. आणि काही पानं वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली जातात, अशा पानांना कंपाऊंड लीव्ज असं म्हणतात. बघा, आता आपण लीव्हचे दोन प्रकार पाहिले. कोणता पहिला प्रकार पाहिला आपण? सिंपल लीव्ज. आणि दुसरा प्रकार कोणता पाहिला? कंपाऊंड लीव्ज. आता यातला फरक काय बघा. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. म्हणजे काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असतं, एकच लीफ ब्लेड असतं आणि त्याचे दोन भाग होतात. एकच त्याच्यामध्ये काय असते, मध्यशिर असते, त्याला सिंपल लीव्ज म्हणतात. आणि कंपाऊंड लीव्ज ज्या असतात त्याच्यामध्ये पानं जे आहेत ते वेगवेगळ्या छोट्या छोट्या भागांमध्ये काय झालेले असतात, विभागलेले असतात. त्याला काय म्हणतात? कंपाऊंड लीव्ज असं म्हणतात. ओके. अँड सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्ज. आणि साधी पानं आणि संयुक्त पानं हे पानांचे दोन प्रकार आहेत. ओके. आता पुढे जाऊया. इथं म्हटले ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. आता या ठिकाणी बघा, ऑब्झर्व ब्रांच ऑफ प्लांट्स लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एटसेट्रा. म्हणजे गुलाब, कडुलिंब, कोथिंबीर, जास्वंद यांसारख्या झाडांच्या पानांचं निरीक्षण करा. आता बघा, इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. प्रत्येक झाडाची पानं जी आहेत ती खोडांवरील पानाच्या मांडणीनुसार तिचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते कुठले कुठले प्रकार आहेत बघा. अल्टरनेट, याला मराठीमध्ये एकांतरित म्हणतात. ऑपोजिट आहे, त्याला सम्मुख पाने म्हणतात. वर्ल्ड आहे म्हणजे वर्तुळाकार. अँड स्पायरल, असे त्या पानांचे प्रकार पडतात. आणि काही झाडांची पानं असतात, काही लीव्ज आर राऊंडेड, काही वर्तुळाकार असतात, काही हस्ताकार असतात. पामेट म्हणजे हस्ताकार असतात, हाताच्या आकाराचे असतात. काही लॅन्सोलेट म्हणजे तरफदार असतात. काही लायनियर म्हणजे लंबाकार असतात. अशा पद्धतीने हे झाडांच्या पानाचे अजून वेगवेगळे प्रकार पडतात. ओके. आपण पहिले कोणते पाहिले? दोन प्रकार, सिंपल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज. आणि हे अजून सुद्धा काही प्रकार आहेत त्याचे. ओके. आता पुढे पाहूया. पानांचं जे वेनेशन आहे, शिराविन्यास, तर पानाची शिर काय असते पहिल्यांदा बघूया आपण. वेन्स काय असतात ते पहिल्यांदा बघूया. या ठिकाणी आपल्याला एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. काय आहे एक्सपेरिमेंट बघा. टेक अ पीपल लीफ म्हणजे पिंपळाचं पान घ्या, अँड अ मेज लीफ मक्याचं पान घ्या, अँड ऑब्झर्व देम केअरफुली. पिंपळाचं पान हे असं असेल, मक्याचं पान हे असं असेल, है की नाही. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. आता पिंपळाचं पान बघा, ते काय बघा, इथे एक मध्ये शिर आहे, त्याच्यामध्ये इथं एक मध्ये शिर आहे बघा. पिंपळाच्या पानाची इथं बघा मध्ये शिर दिसते तुम्हाला. आणि त्याचे दोन भाग झालेत. पण ही जी एक मेन वेन आहे, ह्याला मिड वेन म्हणतात, त्याला मध्यशिर म्हणतात, आहे का. इथून अशी गेलेली आहे बघा. पण त्या मध्यशिरेला सुद्धा अजून काही शिरा फुटलेल्या आहेत, सेकंडरी वेन्स म्हणतात त्यांना, बघा, आहे की नाही.
आणि त्या सेकंडरी वेन्स आहेत ना त्याला सुद्धा अजून काही शिरा फुटलेल्या आहेत. म्हणून या पिंपळाच्या पानाची रचना कशी झालेली आहे, अगदी काय झालेली आहे, एका जाळीसारखी झालेली आहे. म्हणून त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. काय म्हणतात? रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. आणि तुम्ही जर मेज पाहिली, मका पाहिली, तर त्याच्या ज्या वेन्स आहेत त्या अगदी एकमेकींना कशा असतात, पॅरलल असतात, त्या सरळ असतात एकमेकींना. मका असेल किंवा ज्वारी असेल त्या अगदी सरळ असतात त्याच्या वेन्स, म्हणून त्याला पॅरलल व्हेनेशन म्हणतात. लक्षात घ्या, पिंपळाच्या सारख्या पानाची रचना असते, त्याच्यामुळे रेटिक्युलेट व्हेनेशन असतं, जाळीदार असतं ते, आणि इथं पॅरलल म्हणजे समांतर शिराविन्यास असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. आणि खाली काय करा, ऑब्झर्वेशन करून हा एक चार्ट पूर्ण करायचा आहे. इथं मेज, त्याचं टाईप ऑफ लीफ, कोणत्या प्रकारचं पान आहे ते लिहायचंय, त्याचा लीफ ब्लेडचा शेप कोणता आहे तो लिहायचंय, त्याचं व्हेनेशन कसं आहे, रेटिक्युलेट आहे का पॅरलल आहे ते लिहायचंय. शेप ऑफ लीफ मार्जिन, त्याच्या पर्ण जी धारा आहे, लीफ मार्जिन आहे त्याचा आकार लिहायचा आहे. त्याचा लीफ अपेक्स जे आहे, पर्णाग्र, त्याचा शेप लिहायचा आहे. त्याला पेटियल आहे की नाही लिहायचंय, देठ आहे का, त्याला स्टिप्यूल आहेत का, उपपर्ण आहेत का, आणि त्याची अरेंजमेंट कशी आहे स्टेमची ती लिहायची आपल्याला. आणि असं ऑब्झर्वेशन करून हा चार्ट पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण लीफ हा पार्ट पाहिला. पुढील व्हिडिओमध्ये आपण फ्लावर म्हणजे फुल हा पार्ट पाहणार आहोत. फुलाचे विविध भाग पाहणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आताच जर तुम्हाला फ्लावर हा पार्ट पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पुढच्या पार्टवर लिंक करू शकता, क्लिक करून हा पार्ट सुद्धा पाहू शकताय.